नॉनव्हेजपेक्षा देखील चवीला छान होणारी सोयाबीनची भाजी म्हणजे सोयाबीन करी आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। ढाबा स्टाईल सोयाबीन करी बनवून तयार होते, घरगुती मोजक्याच साहित्यांमध्ये बनवून तयार होते। ज्यांना सोयाबीनची भाजी आवडत नाही त्यांनी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा। ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने खातील, इतकी मस्त भाजी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सोयाबीनची भाजी बनवण्याकरता एक कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मीडियम साइज 2 कांद्याचे काप करून घेतलेले आहेत। कांदा उभ्या आकारामध्ये रफली चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर रंगावरती परतून झालेला आहे। कमीत कमी तेलाचा वापर करून संपूर्ण साहित्य आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। कांदा परतून झाला की यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी भरून टोमॅटोचे काप टाकून घेऊयात। जितका आपण कांदा वापरलेला आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे। टोमॅटो चांगला मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला मऊसूत झालेला आहे। यामध्ये आपण लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे तुकड्याचे काप टाकून घेऊयात। भरपूर सारा लसूण टाकून घेतलेला आहे। तसेच यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात। देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे। 1 चमचाभर धने टाकून घेऊयात। मोठा 1 चमचा धने घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा जिरं टाकून घेऊयात। फक्त पोहे खाण्याचा 1 चमचाभर तेल वापरून संपूर्ण वाटण आपण तयार करून घेणार आहोत। त्याचबरोबर वाटणामध्ये सुक्या 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। संपूर्ण जिन्नस साधारण मिनिटभर आपण चांगले परतून घेऊयात। संपूर्ण जिन्नस चांगली परतून झाली की यामध्ये 5 ते 6 काजू टाकून घेतलेले आहेत। काजू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण काजू टाकून घेतल्यामुळे सोयाबीन करीला अगदी ढाबा स्टाईल चव येते। काजूऐवजी तुम्ही इथे अर्धी वाटी शेंगदाणे वापरू शकता। कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। पूर्णपणे ते थंड झाले की फ्रीजमधून बाहेर काढायचे आहे। रूम टेम्परेचरला आले की त्याच्या आपोआपच साली निघाल्या जातात। हाताने चांगले चोळून घेतले की संपूर्णपणे साली वेगळ्या होतात। ते साली काढलेले अर्धी वाटी शेंगदाणे तुम्ही इथे वापरू शकता। वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात व हलकेसे थंड करून घेऊयात। कमीत कमी तेलाचा वापर करून हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण अजिबात पाण्याचा वापर न करता आपण तयार करून घेणार आहोत। त्यामुळे हे वाटण फ्रीजमध्ये 15 दिवसापर्यंत छान टिकलं जातं। ह्या वाटणापासून तुम्ही इतर कुठल्याही भाज्या बनवू शकता। संपूर्ण जिन्नस हलकीशी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत। वाटण तयार करताना अजिबात पाण्याची गरज लागू नये याकरता वाटण हलकंसं गरम आहे तेच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पूर्णपणे ही जिन्नस थंड झाली तर एकदम बारीक वाटली जात नाहीत। मिक्सरला संपूर्ण वाटण तयार झालेलं आहे। एकदम बारीक पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। या पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण सोयाबीन घेतलेले आहे। साधारण पाऊण वाटी सोयाबीन घेतलेले आहेत। आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार हे सोयाबीन वापरायचे आहेत। सोयाबीन खूपच पौष्टिक आहेत, पण बऱ्याच जणांना सोयाबीनची भाजी आवडत नाही किंवा सोयाबीन आवडत नाही। त्यांनी एकदा या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून पहा। सोयाबीनमध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये झाकण ठेवून साधारण 5 मिनिट हे सोयाबीन आपण झाकून ठेवूयात। सोयाबीन चांगले भिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणी करता कढईमध्ये 1 पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपल्याला भाजी किंवा सोयाबीन करी कितपत बनवायची आहे त्यानुसार वाटणाचं प्रमाण इथे तुम्ही कमी अधिक करू शकता। उरलेलं वाटण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 8 ते 15 दिवसापर्यंत हे वाटण फ्रीजमध्ये आरामात टिकलं जातं। वाटण अगोदरच आपण वाटण्यासाठी लागणारे जिन्नस चांगले परतून घेतलेली आहेत, त्यामुळे वाटण जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही। वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये 1 सुकी लाल मिरची टाकून घेतलेली आहेत व 1 तमालपत्र टाकून घेतलेलं आहे। वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये लगेचच आपण मसाले टाकून घेऊयात। 1 चमचाभर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। भाजीला छान रंग येण्याकरता तुम्ही इथे बॅडगी मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे बॅडगी मिरची पावडर व साधी लाल मिरची पावडर एकत्र आहे, तो 1 मोठा चमचाभर वापरलेली आहेत। 1 चमचाभर गरम मसाला वापरलेला आहे। अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व मसाले छान कडेने तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाला चांगला परतून झालेला आहे। मस्त कडेने तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊयात। सोयाबीन अगोदर आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे, त्यामुळे ते छान भिजले गेलेले आहेत।
यामध्ये संपूर्ण सोयाबीनमध्ये थोडंसं जे पाणी आहे ते पाणी व सोयाबीन आपण टाकून घेतलेले आहेत. वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. या सोयाबीन करीमध्ये तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही 2 चमचे फ्रेश क्रीम टाकून घेऊ शकता किंवा अजिबात आंबट नसलेलं दही 2 चमचे वापरू शकता किंवा काहीसुद्धा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. अशीच ही भाजी चवीला खूपच छान लागते. आपल्याला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे यानुसार तुम्ही इथे पाणी वापरू शकता. पाणी वापरताना वरून थोडंसं गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते, रंग छान येतो. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात व भाजी झाकण ठेवून चांगली उकळून घ्यायची आहे. 2 मिनिटं भाजी झाकण ठेवून चांगली आपण उकळून घेतलेली आहे. झाकण काढून पाहूयात. छान सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे. सोयाबीन करी तयार झालेली आहे. रंग देखील खूप छान आलेला आहे. भाजी चांगली मिक्स करून घेऊयात. भाजी थोडीशी घट्ट झालेली आहे. पुन्हा आपण थोडंसं वरून पाणी टाकून घेऊयात. आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. भाजी आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं आहे. पाणी टाकून पुन्हा एकदा भाजी चांगली उकळून घेऊयात. मस्त अशी सोयाबीन करी घरच्या साहित्यांमध्ये बनवून तयार झालेली आहे. नॉनव्हेजपेक्षा देखील चवीला मस्त ही भाजी बनवून तयार होते. अगदी ढाबा स्टाईल होते. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा ही सोयाबीन करी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.